12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग, श्रमसंहितासह महिला आणि बालविकास विभागाच्या भूमिकेविरोधात निषेध, गडहिंग्लजमध्ये प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा. केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू केल्याच्या विरोधात 12 फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी होणार असल्याची नोटीस महिला आणि बालविकास विभागास देण्यात आली आहे. कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित असलेल्या राज्यातील सुमारे 2 लाखांहून अधिक सेविका मदतनीस या संपात सहभागी होणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कर्मचारी दर्जा देऊन उपपदाचा लाभ देण्याचा निर्णय दिल्यानंतर निवृत्त सेविकांना लाभ नाकारला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच निवृत्तीनंतर पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका असूनही ठोस निर्णय न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संघटनांशी चर्चा न करता कामाच्या वेळेत वाढ, ऑनलाईन कामकाजासोबत नोंदवही लेखनाची सक्ती, मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एकतर्फी जाहीर करणं, इंधन दरातील वाढ लक्षात न घेणं, मोबाईल रिचार्ज आणि इतर देयके प्रलंबित ठेवणं अशा विविध मुद्द्यांवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला आहे. मदतनीसांना अत्यल्प इंधन दरावर खाऊ शिजवण्याची जबाबदारी दिली जात असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. उन्हाळी सुट्टीबाबतही संघटनांची मागणी प्रलंबित असून लाभार्थी मुलांच्या हिताच्या दृष्टीने धोरणात बदल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या मागण्यांसाठी गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.